नमस्कार मित्रांनो, या गणिताकडे लक्ष द्या. अशी गणित सिम्प्लिफिकेशनच्या नावाखाली किंवा उदाहरणं सोडवण्याच्या नावाखाली तुम्हाला येऊ शकतात. एका मार्काला उदाहरण असते, पण तुम्ही 30-40 सेकंद देऊन सगळा पेपर खराब करून जाताय. ह्या गणिताला 10 सेकंदाच्या वर वेळ द्यायचा नाही. का द्यायचा नाही? तर मी शिकवतोय म्हणून द्यायचा नाही. कसं सोडवायचं बघा गणित. 143 भागिले 99, 1345 भागिले 99. बघताना असं वाटतं की फार डोंगर कोसळल्याने गणित वाटतं, पण हे डोंगर कोसळल्यानं गणित नाहीच. एकदम सोपं गणित आहे. मी सोडतो बघा. 143 भागिले 99 आहे. काय करायचं? 2 गट पाडायचं. पहिल्या 2 संख्येचा एक गट आणि दुसरं पुढे एकच संख्या म्हणून तिचा एक गट. पहिल्या 2 संख्येचा एक गट आणि पुढे एक संख्या म्हणून तिचा एक गट. जी इथे एक संख्या आहे ती एक संख्या आहे अशी लिहून घ्यायची. पुन्हा राहिलेली मागच्या 2 संख्या 43 आहे. तर 43 मध्ये ही संख्या मिळवायची. किती झाली? 44. 1.44 ही उत्तर आलं. असंच ह्याच्यासाठी ह्याच्या 2 संख्येचा गट, ह्या 2 संख्येचा गट. 1345 भागिले 99. तर 1345 भागिले 99 हा एक गट आणि हा एक गट. पुढचा जो गट आहे 13 हा याचा लिहून घ्यायचा, पॉईंट द्यायचा. 45 मध्ये 13 मिसळायचं. 45 मध्ये 13 मिसळायचं किती झालं? 5 आणि 3 8 आणि 4 आणि 1 5. हे तुमचं उत्तर आलं. 3 सेकंद सुद्धा लागत नाही. असंच पण 2145 भागिले 99 हा एक गट आणि हा एक गट. पहिला जो गट आहे तो हा याचा लिहून घ्यायचा, पॉईंट द्यायचा. 45 मध्ये 21 मिळवायचं. 45 मध्ये 21 मिळवलं किती झालं? 5 आणि 1 6, 4 आणि 2 6. 21.66 उत्तर आलं. ह्याला लय मग मार्केट बस नाही. 3 वागायचं, 3 वागायचं, पुन्हा पॉईंट मध्ये उत्तर काढायचं. वेळ निघून जातोय. एवढं सगळं मी शिकवलं तुमच्यासाठी. हे गणित आहे, हे सोडवा आणि कमेंट मध्ये उत्तर फेकून मारा.